अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नवविध, तुका म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भक्ती प्रगट झालेली आहे, त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये काय सद्भावना आहे, ती सद्भावना या अभंगातून तुकोबाराय प्रकट करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ भक्त नंदगड नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा हरिभक्तीपरायण नाईक महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा नामोत्सव आणि त्या नामोत्सवातील याच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय एक समाजाच्या समोर भक्तीच्या संबंधाने एक श्रेष्ठता, एक विलक्षणता, एक अलौकिकता प्रगट करतात बरं का. कारण मनुष्य जीवनामध्ये आज भक्तीला किती महत्व आहे हे मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेल्या बहुतांश जीवाला ज्ञात नाही बरं का. हे एका परीनं दुर्दैव आहे. कारण या देहाची निर्मिती जी भगवंतानी केली ती केवळ भोगा करता केलेली नसून त्या भगवंताच्या भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता निर्माण केलेला हा देह आहे बरं का. मग भगवंताच्या भक्तीचं विलक्षण सुख भोगण्याकरता जरी हा जन्म असला तरी याच्यापासून माणसं फार दूर आहेत, फार दूर आहेत. मग दूर गेलेल्या माणसाला जवळ आणलं पाहिजे आणि ते जवळ आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? काहीतरी लोकाला सांगून चालणार नाही बरं का. काहीतरी लोकाला सांगून चालणार नाही आणि काहीतरी लोकांना देऊन चालणार नाही, लक्षात ठेवा. मग काय लोकांना सांगितलं पाहिजे?
की जे या जन्मामध्ये करता येतं आणि जे या जन्मामध्ये केल्यानंतर काय घडू शकतं याची विशेषता समाजाला आज विचाराने अनुभूतीतून समाजाच्या समोर प्रगट केली पाहिजे बरं का. आणि या भावनेतून संतांनी हा विचार समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे बरं का. कारण नवरात्राचा कालावधी म्हणजे एक समाजामध्ये भक्तीची वाढ व्हावी, भक्ती वाढावी बर का. जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाची स्मृती कमी होते, स्मृती कमी होते. पण जसं जसं वय वाढावं तसे तसं देवाविषयी प्रेम वाढावं बरं का. देवाविषयी प्रेम वाढावं. मग देवाविषयी प्रेम कधी वाढतं? देवाचं महात्म्य ऐकलं तर, देवाचं महात्म्य ऐकलं तर. आणि ते देवाचं महात्म्य ऐकत असताना कथाकथित ऐकून चालणार नाही. ते देवाचं महात्म्य ऐकत असताना तात्पुरतं ऐकून चालणार नाही. ते दाखल्याच्या संबंधाने, चरित्राच्या संबंधातून ते श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण करत असताना सातत्याने केलं पाहिजे बरं का. म्हणून एक काल निवडलेला आहे, काल निवडलेला आहे. कमीत कमी तो काल 9 दिवसाचा तरी असावा. तो काल 9 दिवसाचा तरी असावा. काही काही काल निवडलेत, लक्षात ठेवा. कोणी पाळतात न पाळतात. मेल्यानंतर सुतकाचा काळ किती दिवसाचा आहे? 13 दिवसाचा आहे. पण पाळा तर, पाळा तर. हा 13 दिवस ते पाळच पाहिजे. तेवढा तो दुःखवट आहे बर का, तो पाळावा लागतो. जन्माला आल्यानंतर काही सोयीर आहे, ते 12 दिवस पाळलं पाहिजे. तेवढा काल आहे तो. तसं भक्तीचं महात्म्य आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये उतरण्याकरता कमीत कमी 9 रात्रा तरी खर्च त्याच्यामध्ये केल्या पाहिजेत. नुसतं दिवसाचा संबंध नाही, रात्री सहित आहे बरं का. काय म्हणजे दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास किती झाले? 24. 24 गुणिले 9 216. हा किती गुरुजी? एवढा काल तरी याच्यामध्ये गेला पाहिजे बरं का. एवढा काल तरी गेला पाहिजे. या शब्दाचा अर्थ आहे नवरात्र. या शब्दाचा आहे दिवस आणि रात्र त्याच्यामध्ये आपण घालवली पाहिजे. दिवस आणि रात्र त्याच्यामध्ये घालवली पाहिजे. हे कोण सांगतं? ज्यांनी घालवली त्यांनी दिनरजनी हाची Hare
भजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. या सांगण्याचा भाव आहे सातत्य ठेवलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. कारण भक्तीचं महात्म्य श्रवण करण्याकरता मी सांगले, भक्ती करण्याकरता तर फार काळ घालवावा लागतो, लक्षात ठेवा. सातत्याने ऐकण्याची गरज आहे. तुम्ही पहा, सर्वांचा अनुभव आहे. निवडणुकीचा कालावधी किती दिवसाचा असतोय? प्रचाराला सुरुवात झाल्यापासून मतदानाचा काल किती दिवसाचा असतो? मी काय मोजला नाही कधी. का असेल ते अशा त्यातला शेवटचा काल मला सांगायचा आहे. शेवटचा काल सांगायचा आहे. रात्रंदिवस जागतात बरं का माणसं, रात्रंदिवस. जर एखाद्याच्या जीवनामध्ये निवडून येण्याकरता जर शेवटचा काळ जर रात्रंदिवस जर जागावा लागतो, तर आमच्या तुमच्या जीवनामध्ये भक्ती उतरण्याकरता झोपा काढून चालेल? तेवढी तत्परता जीवनामध्ये ठेवली पाहिजे, लक्षात ठेवा. तात्पर्य भक्ती आहे आणि भक्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आज उतरली पाहिजे बरं का. भक्तीचा स्वीकार प्रत्येकाने जीवनामध्ये केला पाहिजे, नवे नवे केलाच पाहिजे. जर भक्तीचा स्वीकार जर जीवनामध्ये नाही केला तर जीवनाला किंमत शून्य आहे, शून्य बरं का, शून्य. जन्मा आली वाया गेली, प्रपंच नाही केली असं वर्णन केलं नाही. जन्मा आली, व्यापार नाही केला, वाया गेली असं नाही केलं वर्णन. जन्मा आली, राजकारण केलं नाही, वाया गेली नाही. जन्मा आली, वाया गेली, भक्ती नाही केली. जन्माला येऊन जर भक्ती नाही केली तर जन्म वाया आहे, वाया, लक्षात ठेवा. एखाद्या जन्मामध्ये प्रपंच नाही केला तरी चालेल. म्हणून ब्रह्मलीन रंगनाथ महाराज प्रभणीकर गुरुजी, ब्रह्मलीन दादा महाराज सकरे यांचे शिष्य, ते सांगायचे, अरे एक जन्म माणसाने केवळ परमार्था करता घालवावा. काय म्हणायचे ते? अनुसूट. त्या जन्मामध्ये परमार्थाच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नका. आपण अनेक जन्मामध्ये प्रपंच केलाय, अनेक जन्मामध्ये उचापत्या केल्यात, अनेक जन्मात आपण ब्रह्मदेव झालोय, इंद्र झालोय, पण भक्ती केलेली नाही बरं का. जर भक्ती जर केली असती तर पुन्हा जन्माला आलो असतो का? हे दुःख वाट्याला आलं असतं का? भक्ती केल्यानंतर पुन्हा भक्तीचा आनंद भोगण्याकरता जन्म घेता येतो, हे वेगळं आहे. पण ज्या अर्थी आज आपण जन्माला आलोय त्या अर्थी खरं भक्तीचं सुख अनुभवलेलं नाही आम्ही, तुम्ही अनुभवलेलं नाहीये. मग महाराजांना विचारलं, का अनुभवलेलं नाही? असं काय आमच्या जीवनामध्ये कमी पडलं? काय कमी पडलं? रक्त कमी पडलं. डॉक्टर काय सांगतात? तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालंय, कॅल्शियम कमी झालंय, पेशी कमी झाल्यात, वगैरे वगैरे. तसं आज भक्तीचं हे सुख अनुभवण्याकरता आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये काय कमी आहे हो? महाराज म्हणतात, जे पाहिजे तेच कमी आहे, जे पाहिजे तेच कमी आहे. भक्ती अनुभवण्याकरता काय लागतं? काय नाही म्हणतात महाराज? म्हणतात दैव लागतं, दैव. काय लागतं? दैव म्हणजेच पुण्य. ते असल्याशिवाय
भक्तीचं सुख भोगता येत नाही, लक्षात ठेवा. केवळ बुद्धीच्या जोरावरती, शक्तीच्या जोरावरती, सत्तेच्या जोरावरती, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सांगू का, वशिल्याने सुद्धा हे घडत नाही बरं का. हे जर भक्तीचं सुख अनुभवायचं असेल तर त्याला एकच ज्ञानोबांनी वर्णन केले. अनंत जन्मोनी अनंत ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. आपल्या ध्यानाचा मनाचा विषय देव होण्याकरता वडलोपार्जित इष्टीत उपयोगाची नाही. मग काय लागतं? अनंत जन्माचं पुण्य लागतं. पुण्य लागतं, लक्षात ठेवा. पुण्य असेल तर हे शक्य आहे, पुण्य नसेल तर हे शक्य नाहीये. काही लोकांनी एवढंच लक्षात ठेवलं बरं का, एवढंच लक्षात ठेवलं. एखाद्याला विचारलं का हो कीर्तनाला येता का, ते म्हणजे आम्ही कुठं पुण्यवान आहे. तुम्ही पुण्यवान आहात, रोज कीर्तन ऐकायला मिळतं. एवढंच माणसं लोकांनी ठेवलं बरं का. पुण्य लागतं यात काय वाद नाही, लक्षात ठेवा. पण असं म्हणून बाजूला सोडून चालणार नाहीये. आपण पुण्यवान आहोत, पण आपल्यालाही पुण्याची वृद्धी जर करायचं असेल तर आपणही प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्नवादी झालं पाहिजे. पण लोक दुसऱ्याला पुण्यवान म्हणतात आणि मागं सरतात, त्यामुळं परमार्थात संख्या वाढत नाही बरं का. परमार्थात संख्या वाढत नाही. प्रपंचात जेवढी संख्या वाढते तेवढी परमार्थात वाढत नाही. वाढल्यासारखी दिसते. का वाढल्यासारखी दिसते हो? खरी वाढलेली नाहीये. आमच्या भागामध्ये पद्धत आहे, नाम उत्सव 7 दिवसाचा असेल तर सकाळी काकड्याला महिलांची संख्या वाढावी म्हणून आमच्याकडे लकी ड्रॉ ठेवला जातो. पैठणी साडी, येणाऱ्या महिलेचं नाव नोंद करायचं, त्याची चिठ्ठी तयार करायची, ती डब्यात टाकायची आणि ती कीर्तनात चिठ्ठी काढायची. त्यामुळं त्या महिलांना वाटायला लागलं जर साडी मिळत असेल तर काकड्याला जायला का हरकत आहे. काकड्याला जायला का हरकत आहे. आमच्या गावात एकही महिला येत नव्हती, 50 महिला काकड्याला यायला लागल्या. मी मंडळाला सांगितलं पुढच्या वर्षी साड्या वाटायच्या नाहीत, किती येतात बघू. साड्या वाटल्यामुळं वाढली, साड्या वाटायचं बंद केल्यानंतर कमी झाली. ही वृद्धी म्हणत नाहीत बरं का.
तर तुकोबरा सांगतात ती वृद्धी होण्याकरता ती भक्ती अंतःकरणामध्ये प्रगट व्हावी लागते. ती वृद्धी होण्याकरता भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते, प्रगट व्हावी लागते. माझ भक्ती नाही का आहे? भक्ती सांगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. भागवताचार्य, रामायणाचार्य, रामायणाचं आचार्य एकापेक्षा एक झाले. पण खरंच भक्ती आहे का हो? हा, भक्तीचं महात्म्य सांगायला लागला म्हणजे भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये असेलच असं मात्र समजू नका बरं का. असणं वेगळं आणि सांगणं वेगळं. मग तुकोबाराय म्हणतात आज खरंच किती लोकांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे मी हे जाणलेलं आहे. तुका मने मज कळते चातरी, तुका मने मज कळते चातरी, तुका मने मज कळते चातरी, तुका मने मज तुका मने मज कळते चातरी, तुका मने मज कळते चातरी, तुका मने मज कळते बडबडीचे वाणी अथवा सत्य, बडबडीचे वाणी अथवा सत्य, देहाच्या दर्शने पाहिजे आधारा, देहाच्या दर्शने पाहिजे आधारा. बडबडीचे वाणी अथवा सत्य, बडबडीचे वाणी अथवा तुका मने मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकोबाराय म्हणतात मला हे कळतं, किंबहुना ज्याला कळतं त्यानेच चाचणी घ्यावी बरं का. ज्याला कळत नाही त्यांनी त्याची चाचणी नाम परीक्षा घेऊ नये. घेणारा नापास होईल, घेणारा नापास होईल. तुम्ही शाळेमध्ये प्रश्नपत्रिका तयार करता, पण त्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे उत्तर पण तयार करून ठेवलेली असतात बरं का. उत्तर पण तयार करून ठेवलेली असतात.
ज्यांनी प्रश्न आणि त्याची उत्तरं तयार करून ठेवलेली असतात. फक्त मुलांना प्रश्न दिले जातात बरं का, मुलांना प्रश्न दिलेले जात असतात आणि त्यांची परीक्षा पाहिजे असते. पण परीक्षा पाहणाऱ्याला उत्तरं मात्र माहिती असतात बरं का. उत्तर त्यानं काही लिहिला तरी चालत नाही. आपण जे उत्तर ज्या पद्धतीनं काढले त्या पद्धतीने ते उत्तर असेल तर तेवढ्याला तेवढे मार्क लिहिले जातात. बरोबर आहे ना. म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करता असताना काढणाऱ्याला त्याची उत्तरं माहिती असतात. तसं समाजाची परीक्षा घेणारा त्याच्या अंतःकरणामध्ये ज्या अर्थी भक्तीची परीक्षा संत समाजाची घेतात त्या अर्थी संतांना भक्ती म्हणजे काय ज्ञात आहे. भक्तीचा अनुभव आहे. मग आज कोणाच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे? महाराज म्हणतात कोणाच्या अंतःकरणामध्ये मला नेमकी माहिती नाही. कोणाच्या अंतःकरणामध्ये मला माहिती नाही. मग ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे ना तो सामान्य नाही बर का. कोणाच्या अंतःकरणामध्ये नेमकं निर्देश करून दाखवता येत नाही. पण महाराज म्हणतात खरी ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे ना तो सामान्य नाही. तो कोण आहे ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जाणे भक्तीचा जीवाला, 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 देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, आणि नाही माझ्या मना, आणि नाही माझ्या मना, देवाचा पुतळा, देवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. पण शब्द वापरला येतो जाणे भक्तीचा जिव्हाळा, सांगे भक्तीचा नाही बरं का. सांगी नाही शब्द वापरलेला आहे का. संतांना माहित आहे सांगणाऱ्यांची संख्या फार वाढलेली आहे. सांगणाऱ्यांची संख्या फार वाढलेली आहे. तेव्हा कुठल्याही सप्ताहाची जर मीटिंग बसली की लोक म्हणते ह्याला सांगा, ते म्हणते त्याला सांगा, ते म्हणते ह्याला सांगा, तो म्हणते त्याला सांगा. का सांगणारे फार झाले ना. पूर्वी सांगणारे कमी होते, आता सांगणारे एवढे झालेत. मुख्य संयोजकाला अडचण पडते ह्याचं ऐकावं का आपलं मत मांडावं. म्हणून ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे पूर्वी कीर्तनकार शोधावे लागत होते. कीर्तनकार शोधावे लागत होते. आता एवढी कीर्तनकार झालेत
त्यातला कुठल्या कीर्तनकाराला सांगावं हे शोधावं लागलं. सांगण्याचा मुद्दा जाणे सांगे नाही बरं का. म्हणजे भक्ती सांगणाऱ्यांची संख्या फार झालेली आहे. इथं तुकोबाराय वर्णन करतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा. भक्ती म्हणजे काय हे ज्याच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा नाम भक्तीचा ओलावा, भक्तीचा पाझर, प्रेमाचा पाझर ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे बरं का, असे किती आहेत? फार थोडे आहेत बरं का, फार थोडे आहेत, फार थोडे आहेत. सगळ्यांच्याच अंतःकरणामध्ये भक्तीचा पाझर नाही बरं का. झऱ्याला जो पाण्याचा ओघ अखंड असतो ना त्याला पाझर म्हणतात. मग तो पाझर कधी पावा? पावसाळ्यात पावा का मे महिन्यात पावा? मे महिन्यात बरं का. पावसाळ्यात पाणी कुठेही वाहतंय हो, पावसाळ्यामध्ये पाणी कुठेही वाहतंय. म्हणून शेतकरी वर्ग बघा, शेतामध्ये जर बोर मारायचा असेल तर कधी मारला जातो? एप्रिल मे महिन्यामध्ये का. पूर्ण कडक उन्हाळा, पाणी सर्व ठिकाणचं आटलेलं असतं आणि त्यावेळी खरा पाण्याचा शोध घ्यायचा असतो बरं का. पावसाळ्यात कधी बोर मारायचा नसतो, कडक उन्हाळ्यात. मग पावसाळ्यात पाणी सगळीकडे असतं, तसं नवरात्रामध्ये सगळीकडे भक्ती असते. नवरात्र म्हणजे पावसाळा, गणपती उत्सव म्हणजे पावसाळा. काही कालापुरता नाही. भक्ती कधी पहा? भक्ती पाहिजे असेल तर शिमग्याला पहा. एकही भक्तीचा उत्सव नाही त्या काळामध्ये खरंच कोणाच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे का पहा. इथं तुकोबारानं सांगायचं आहे, भक्तीचा नाम प्रेमाचा पाझर अखंड पाहिजे, अखंड बरं का. आणि असा प्रेमाचा पाझर, प्रेमाचा झरा अखंड असणारे जगामध्ये जर कोण असतील हे तुम्हाला जर पाहायचं असेल तर महाराज म्हणतात, ज्यांच्या जीवनामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल तो दैववान असला पाहिजे, दैववान. कारण सजासजी भक्तीचा पाझर अंतःकरणामध्ये निर्माण होत नाहीये. म्हणून संतांनी फार परखड लिहिले बरं का. का परखड लिहिलेलं आहे? उद्धाराच्या बाबतीत परखडच बोललं पाहिजे. उद्धाराच्या बाबतीत परखडच बोललं पाहिजे. काही समाजाला वळण लागण्याकरता परखड बोललं पाहिजे. पहिल्या सासवा परखड होत्या. त्या सुना नांदत होत्या बरं का, सुना नांदत होत्या. आता सुनाच परखड आलेत. परखड बोलून आता चालत नाही. परखड जर बोलली आणि 4 दिवस नांदून जर माहेरी गेली, पुन्हा आली तर मी म्हणल ते देतो तुम्हाला. म्हणल ते देतो, लक्षात ठेवा. पण समाजाला शिस्त लागावी असं जर वाटत असेल, समाजाचं चांगलं व्हावं असं वाटत असेल, भलं व्हावं असं वाटत असेल, किंबहुना परम कल्याण व्हावं असं वाटत असेल तर शिक्षकाने विद्यार्थ्याला रागवलंच पाहिजे, परखड बोललंच पाहिजे. तसं समाजामध्ये ही भक्तीची वृद्धी होण्याकरता संतांनी आपला परखडपणा ठेवलेला बरं का. म्हणून काही दृष्टांत लिहिलेत महाराजांनी. महाराज म्हणतात, आज आपल्याला वरपंगाने भक्ती समाजामध्ये आहे असं वाटतं, पण नाही बरं का, नाहीये. दृष्टांत दिला, मोले घातले रडाया, ना आसू ना माया.
एक दृष्टांत दिला. सासू साठी रडे सून, अंतरीचा भाव भिन्न. हे दृष्टांत दिले. 450 वर्षापूर्वी तुकोबारांनी दृष्टांत दिले बर का. वरपंगाने आहे असं वाटतं प्रेम, पण अंतरंगात प्रेम नाही बर का. प्रेम नाही आहे. एखादी सासू जर वारली तर सून रडत असेल, पण रडताना कशी रडायची ती? सासूसाठी रडे सून, महाराजांनी वरण आहे. अंतरीचा भाव हा, वरच्या लोकांना, आलेल्या लोकांना वाटते काय सुनचं प्रेम आहे सासूविषयी. आईविषयी सुद्धा नसेल हो, आईविषयी सुद्धा नसेल. ती का रडते, का रडते? तुकोबाराय म्हणतात ते असं रडते, या सासूनी मला एवढा ताप दिला, एवढा ताप दिला, आता ही मेली, बरं झालं म्हणून रडते ती. अंतरीचा भाव भिन्न, प्रेम म्हणून नव्हे बर का. जाणे भक्तीचा जिव्हाळा. लोक म्हणतात का हो महाराजांनी कीर्तनात लोकाला रडवलं. अरे रडवलं पुढची तारीख मिळावी म्हणून. पाकिटाचं वजन वाढावं म्हणून. मी म्हणत नाही, तुकोबांनी वर्णन केले. एखादा कीर्तनकार जर समाजाला भुलवण्याकरता रडत असेल तर ढोंग आहे, ढोंग आहे अभंगवाचा. इदन्न मम इति श्री तुकाराम महाराज ओवाच. शब्द वापरलाय, जाणे भक्तीचा जिव्हाळा. अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम, त्या प्रेमाचा ओलावा पाझर बर का. किती पाहिजे? इतकं प्रेम असावं, इतकं प्रेम असावं की त्या प्रेमाचा परिणाम देव भुलावा बर का. माणसाला भुलवणं म्हणजे प्रेम नव्हे. माणसाला भुलवणं म्हणजे प्रेम नव्हे. त्या प्रेमातून देव भुलावा. लक्षात ठेवा, देव भुलावा. त्या 9व्या अध्यायामध्ये वर्णन केले. देव सांगतात अर्जुनाला, अर्जुना एखादा भक्त मला इतकी एखादी प्रेमानी वस्तू देण्याकरता येतो, इतकी प्रेमाने देण्याकरता येतो, त्या प्रेमाच्या भरामध्ये मला विसर पडतो बर का. कशाचा? एखाद्या भक्ताने फुल दिलेलं आहे, फुलाचा संबंध तोंडाशी आहे का नाकाशी आहे? नाकाशी आहे. पण त्या भक्ताचा प्रेमभाव पाहिल्यानंतर त्या प्रेमाच्या भरामध्ये ते फूल नाकाकडे नेण्याच्या ऐवजी मी तोंडामध्ये घालतो, याला म्हणतात भुलणं बरं का. हे कशाचा परिणाम? प्रेमाचा. असं प्रेम कोणाच्या अंतःकरणामध्ये? असं प्रेम ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला म्हटलं जिव्हाळा. त्याला म्हणतात प्रेमाचा, भक्तीचा जिव्हाळा बरं का. इतकं प्रेम अंतःकरणामध्ये असावं लागतं. अशी भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये नांदावी लागते. आणि अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये नांदते, तुकोबाराय म्हणतात तो सामान्य नाही, तोची दैवाचा पुतळा. दैव शब्द वापरलेला आहे. दैव म्हणजे त्यालाच भाग्य म्हणतात, त्यालाच पुण्य म्हणतात, त्यालाच नशीब म्हणतात. अनेक पर्यायी शब्द आहेत बरं का. पर्यायी शब्द आहेत. दैव, तुम्हाला ह्या जगामध्ये जर पुण्यवान, दैववान, भाग्यवान, नशीबवान जर कोणाला म्हणायचं असेल तर जो राष्ट्रपती झाला त्याला दैववान म्हणू नका. ज्याने सगळ्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर काढला त्याला दैववान म्हणू नका. म्हणा, पण खरा तो दैववान नव्हे. मग खरा दैववान कोण? महाराज म्हणतात आम्हीच. काय?
आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. हा, अशी भक्ती ज्यांच्या अंतकरामध्ये नांदते तो नुसता दैववान नाही, तुकोबारे म्हणतात दैवाचा पुतळा. दैवाचा पुतळा म्हणजे साक्षात चालतं बोलतं दैव. इथं संतांना सांगायचं आहे, कोणाला तरी तुम्ही दैववान म्हणू नका, कोणाला तरी म्हणू नका. आपण कोणालाही म्हणतोय बरं का. एखादा कीर्तन करायला लागला तरी त्याला म्हणतोय. म्हणून मी माझा अनुभव नेहमी सांगत असतो. साधक आश्रमामध्ये साखरे महाराजांच्याकडे शिकत असताना पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्या कीर्तनाची प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक 15 दिवसाला एका विद्यार्थ्याला कीर्तन करायला लावलं जातं बरं का. इथे एक 4 वर्षाचा कालावधी गेल्यावर गेल्या नव्हे बरं का. त्यांनी पाठांतर केलेलं आहे, गीता पठण झालेलं आहे, काही थोडं श्रवण केलेलं आहे. मग त्याला कीर्तन करण्याची मुभा दिली जाते. 1 तासभर त्यांनी कीर्तन करावं प्रत्येक विद्यार्थ्याला. मी पहिलं कीर्तन केलं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आमच्या महाराजांच्या जवळ एक कारभारी आहेत, ते अजून आहेत. आणि महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराज म्हटले, पूर्णानंद कीर्तन चांगलं केलं महाराज बरं का. म्हणले कीर्तन चांगलं केलं. महाराजांनी दिलेलं उत्तर आहे त्या काळातलं बरं का. अरे सावकार, गाढवाचं पिल्लं लहानपणी गोंडच दिसतंय. काय उत्तर दिलेलं आहे? गाढवाचं पिल्लं लहानपणी एवढं गोंडच दिसतंय, पण मोठं झालं की उकरड्यावरती लोळतंय म्हटले. हा, ही आता कीर्तन चांगली करतेली दिसतात. कीर्तन यायला लागली की ही स्वतःला शाने समजतात, गुरुला मानत नाहीत. त्या काळात दिलेलं उत्तर आहे. मी कधीच सांगतोय, 1998च्या आधीच सांगालोय. काय म्हणजे केवळ बोलणं म्हणजे दैववान नव्हे, लक्षात ठेवा. आज समाज कोणालाही दैववान भाग्यवान म्हणायला लागला. महाराज, आमच्या गावात युवा कीर्तनकार निर्माण झाला, चांगले आहे. कोणी करत नव्हतं, कराय निर्माण झाला, चांगले आहे. हा, खरंच तुम्हाला दैव मानायचं असेल तर कुठं दैव माना? ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्ती जन्माला आलेली आहे. काय? हा, भक्तीचा पाजर सुटलेला आहे, त्याला दैववान म्हणा. सांगणाऱ्याला दैववान म्हणू नका बरं का. तुकोबराय काय वेडे होते? तुकोबराय म्हणतात, देवा, अशी भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे, अशांची जर मला सेवा घडली तर मी दैववान मानेन स्वतःला.
तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा तुझ्यामध्ये माझ्या घडोळ्याची सेवा तुझ्यामध्ये माझ्या घडोळ्याची सेवा तुझ्यामध्ये माझ्या घडोळ्याची सेवा तुझ्यामध्ये माझ्या घडोळ्याची सेवा हरी माझ्या पुत्र हो तुझे साथी को तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तोची दैवाचा पुतळा. हा कोणाच्या विषयी तरी शब्द मार्दनी वापरलेले नाहीत बरं का. म्हणून आज समाजामध्ये भक्ती नांदली पाहिजे बरं का. आणि ती भक्ती नांदण्याकरता महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये दैव असावं लागतं. दैव असावं लागतं. नाम पुण्याचा संचय. व्यवहारामध्ये दैववान म्हटलं जातं तो भाग वेगळा. खरा दैववान जर कोण असेल महाराज म्हणतात हा परमार्थाच्या दृष्टीने जो विचार मांडलेला ना तो खरा दैववान आहे. आणि त्याच्याकरता शब्द वापरला दैवाचा पुतळा. पुतळा या शब्दाचा अर्थ काय? परिपूर्ण. अपूर्णता नाही त्याच्या. पूर्णता. हा परिपूर्णता. हा परिपूर्णताच्या पुतळा. हा बऱ्याच ठिकाणी शब्द आलेला आहे. परिपूर्णता त्याच्यामध्ये आहे. मदनाचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा, प्रेमाचा पुतळा. पुतळा म्हणजे परिपूर्णता, अपूर्णता नव्हे. ज्या गोष्टीमध्ये परिपूर्णता आहे तिथं शब्द वापरला जातो पुतळा बरं का. असं परिपूर्ण ज्याच्या जीवनामध्ये भाग्य आहे, अर्धवट नव्हे, काही कालापुरतं नव्हे, लक्षात ठेवा. आणि असं हे कुठं आहे? हे कुठं तरी नाही म्हणतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. अशी भक्ती ज्याच्या अंतकरणामध्ये नांदते त्याला भक्तीचा जिव्हाळा, त्याला भक्तीचा ओलावा म्हणतात बरं का. जिथं पाणी अखंड वाहत ना तिथं गारवा कायम असतो बरं का. तिथं गारवा कायम असतो. आजूबाजूची जमीन ओली असते. जिथं अखंड पाणी वाहतं तिथं का त्या पाण्याचा परिणाम ते सगळीकडे ओलं करतं बरं का. आजूबाजूला ओलं. हा आणि तिथं ओला असेल तर त्याच्यावरती काहीतरी उगवतं काहीतरी. हा जिथं पाणी अखंड वाहतं तिथं, जिथं पाणी अखंड वाहतं तिथं आजूबाजूला ओलावा असतो. ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर भक्ती. ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा अखंड आहे त्याच्या बरोबर राहणाऱ्यांच्या जवळ सुद्धा तो ओलावा राहतो.
ओलावा. हा, आमचं घडलंय कसं, सांगणाऱ्याच कोरडा आहे, जवळच्या ठिकाणी ओलावा येईल कसा हो. हा, सांगणाऱ्याच कोरडा आहे. आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये तो कसा ओलावा निर्माण होईल. ओलावा निर्माण नाही सांगण्याचं हित आहे तुकोबाऱ्यांचा की जाणे भक्तीचा, अशी भक्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ना, हा असा भक्तीचा ओलावा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, अशांचा सहवास जरी जीवनामध्ये घडला तरी आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीची वृद्धी होईल, भक्तीची वृद्धी होईल. पण महाराज म्हणतात असे फार थोडे आहेत, ते दैववान आहेत, तोचे दैवाचा पुतळा नव्हे नव्हे. हा, तुकोबाराय समाजाला सांगतात, हा समाजामध्ये बरेच लोक आहेत, भक्ती न जाणणाऱ्यापेक्षा एक वर्ग आहे. मग तो कोणता कोणता वर्ग आहे. महाराज म्हणतात समाजामध्ये त्याला मान्यता असेल, समाजामध्ये त्याला मान्यता असेल, समाज मानतो म्हणून तुकोबाराय म्हणतात मी मानणार नाही, मी मानणार नाही. का मानणार नाही. मला फक्त एकच आवडतो, ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे त्यालाच मी मानतो, बाकी कोणाला मी मानत नाही, बाकी कोणाला मी मानत नाही, बाकी कोणाला मानत नाही. त्याची यादी तुकोबारायांनी दिली दुसऱ्या चरणात. अनेक नाये माझ्या अनेक नाये माझ्या होता पंडित शाना अनेक नाये माझ्या मना अनेक नाये माझ्या मना अनिक नये माझ्या मना. अनिक म्हणजे हा भक्तीच्या व्यतिरिक्त काही माणसं जाणणारी असतील, पण महाराज म्हणतात मी त्याला मानायला तयार नाही. अनिक नये माझ्या मना. तुकोबाराने विचारलं महाराज तो सामान्य नाही आहे, तो पंडित आहे, तो शाना आहे. तुकोबाराय म्हणतात असेल, काय असेल, मला काय त्याच्याशी देणं घेणं. हा, हो का पंडित, हो का शहाणा असेल. लोक मानत असतील, लोकांमध्ये त्याला मान्यता असेल, पण परमार्थ पथामध्ये भक्तीच्या संबंधाने त्याला मान्यता नाही आहे, मान्यता नाही. लक्षात ठेवा. बघा या माता वर्गांना अनुभव आहे. मुलाविषयी वात्सल्य भाव निर्माण होण्याकरता काय करावं लागतं. काही करावं लागत नाही, आई व्हावं लागतं. काय व्हावं लागतं. आई झाल्याशिवाय मुलाविषयी वात्सल्य भाव निर्माण होत नाही. एखादी स्त्री लग्न झालं, श्रीमंत आहे, रूपवान आहे, बरं का, ऐश्वर्यवान आहे, सत्तावान आहे, कंसात वांजुटी आहे, वात्सल्य भाव, तिला मुलाचं काय महत्व. हा सर्व अंगाने ते परिपूर्ण आहे, पण तिच्या जीवनामध्ये मातृत्व आलं नाही, मातृत्व आलं नाही. जीवन अपूर्ण आहे बरं का, जीवन अपूर्ण आहे. तसं तुमच्या जीवनामध्ये विद्वत्ता आली, शहाणपण आलं, पण देवाविषयी जर तुमच्या अंतःकरणामध्ये जर प्रेम नसेल तर त्याला काहीही उपयोग नाहीये. म्हणून समाज मानत असेल, हा समाज मानतो म्हणून आपण मानावं का संत मानतात म्हणून आपण मानावं.
आज आमचा तुमचा अनुभव काय आहे? हा, लोकमान्य. काय लोकमान्य? लोक मानायला लागले की माणसं मानायला लागली बर का. हा, लोकांनी मानलं म्हणून तुम्ही मानू नका. हा, त्याला संतांनी मान्यता दिली का? संतांनी मान्यता दिली का? शास्त्रांनी मान्यता दिली का? वेदांनी मान्यता दिली का? ती मान्यता नसेल तर त्या व्यक्तीला किंमत शून्य आहे. तसं इथं तुकोबाराय म्हणतात, आज विद्वत्ता असेल, शहाणपण असेल, मोठे असतील ते, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये जर देवाविषयी जर प्रेमाचा जर पाझर नसेल, प्रेम नसेल, तर तुकोबाराय म्हणतात मी त्यांना मानणार नाही. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. मी बोलून गेलो. तुकोबाराय परखड बोललेत बरं का. तुकोबाराय परखड बोललेत का समाजाला काही गोष्टी कळल्या पाहिजेत बरं का. म्हणून मी बोलून गेलो. आज शब्दज्ञानी लोकांची संख्या वाढलेली आहे. शब्दज्ञानी लोकांची संख्या वाढलेली आहे, फार संख्या वाढलेली आहे. पण खरा परमार्थाचा अनुभव कोणाच्या जीवनामध्ये नाही बरं का. म्हणून तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय? अर्ते लोपली पुराणे, अर्ते लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने. विषय लोभी मने साधने बुडविले, विषय लोभी मने साधने बुडविले, विषय लोभी मने साधने बुडविले, विषय लोभी मने साधने बुडविले. लाडू संतांचे मार्ग, 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 लाडू संतांचे मार्ग. अर्धे लोकांनी पुराणे नाथ स्वच्छ लिहिलंय महाराजांनी बरं का. साधने ही बुडविली. कोणी बुडविली? सांगणाऱ्याने, केवळ कथाकथित वाल्यांनी हे बुडवलं. महाराज म्हणतात खरं परमार्थाचं स्वरूप समाजाच्या समोर येऊ दिलं नाही, म्हणून मी या लोकांना मान्यता देत नाही. हे तुकोबाराय बोलतात बरं का. इदन्न मम, आपला अधिकार. तुकोबारांचे शब्द आहेत. अनेक नये माझ्या मना, माझ्या मनाला येत नाही, मी त्याला मानत नाही. कुणी म्हणेल तुकोबाराय कोण होते, हे आम्हा तुम्हाला विचारायचा अधिकार नाही बरं का. तुकोबाराय कोण होते त्याच्याकरता हजारो जन्म घ्यावे लागतील, तेव्हा कळतील तुकोबाराय. कोणीतरी सोम्या गोम्याने उठावं आणि कोण तुकोबाराय होते असं म्हणून विचारू नये बरं का. आपल्याला आपण ज्या बायकोबरोबर लग्न केली ती बायको कळाली नाही, तुकोबाराय कळतील वय.
बघा, ज्यांनी ज्यांनी लग्न केले त्याला बायका स्वतःच्या कळाल्या का बघा, नाही कळाल्या. ब्रह्मनी श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, अहो ब्रह्मदेवाला सुद्धा कळाले नाही तर आम्हा तुम्हाला कुठं कळेल. इतकं सोपं नाही आहे. हा, तुकोबराय बोलतात म्हणजे सामान्य नव्हे बरं का, लक्षात ठेवा. ते जगद्गुरु आहेत. हा, या जगाला मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत, जगाला योग्य दिशा देण्याकरता आलेले आहेत. हा, जगातली घाण काढण्याकरता आले. झाडू, हा, भांडी घासणारी वेगळी आणि झाडू मारणारी वेगळी आणि समाज शुद्ध करणारी मंडळी वेगळी बरं का. आणि ते परखडपणाने समाजाला सांगतात, बाबांनो, हा, आज खरंच भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये जर निर्माण व्हावी असं वाटत असेल तर भक्ती कोणाच्या अंतःकरणामध्ये आपल्याला कळालं पाहिजे. अशी भक्ती ज्याच्या जीवनामध्ये नांदते ना तो खरा भाग्यवान आहे, तो खरा दैववान आहे. मग जगामध्ये काही विद्वान शहाणी मंडळी असतील, महाराज म्हणतात त्यांना काही मान्यता देण्याची गरज नाहीये. अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा, 2 शब्द वापरले. हा, काही शास्त्राचं अध्ययन केल्यानंतर पांडित्य येतं बरं का, पांडित्य येतं. आणि काही माणसं व्यवहारामध्ये चतुर आहेत, फार चतुर आहेत, त्याला शहाणा म्हणतात. फार चतुर आहेत. इतकी चतुर आहेत ना, त्यांच्यासारखी चतुर समाजामध्ये माणसं नाहीत. 2 वर्ग आहेत, एक पांडित्य संपन्न वर्ग आहे आणि एक शहाणपण संपन्न वर्ग आहे. लक्षात ठेवा, असावं पांडित्य बरं का, शहाणपण असावं, पण त्याच्याबरोबर अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावाही असावा. त्याच्याबरोबर भक्तीचा ओलावा असावा. महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये पांडित्य आहे, शहाणपण आहे, पण भक्तीचा ओलावा नाहीये, भक्तीचा जिव्हाळा नाहीये. केवळ पांडित्याला किंमत नाही, पांडित्यावरती देव आपलासा करता येत नाही. शहाणपणावरती देव आपलासा करता येत नाही का? हा, त्या पांडित्याचाही पांडित्य देणारा देव आहे. हा, शहाणपणाला सुद्धा शहाणपण शिकवणारा देव आहे. चतुरातू शिरोमणी. हा, त्याच्याजवळ शहाणपण चालत नाही, त्याच्याजवळ पांडित्य पण चालत नाही, त्याच्याजवळ एकच चालतं, प्रेम. त्याच्याजवळ काय लागतं? फक्त प्रेम. हा, प्रेमानेच तो आपल्याला जवळ करता येतो. हा, पांडित्याच्या बलावरती तो आपल्याला जवळ करता येत नाही, शहाणपणाच्या बलावरती त्याला आपलंसं करता येत नाही. त्याला जर आपलंसं करायचं असेल तर काय करावं लागतं? एकच करावं लागतं, भक्ती. भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजी तो आनंदा, मोजी तो आनंदा. भक्तीची आमापे, भक्तीची आमापे, मोजी तो आनंदा, मोजी तो आनंदा. इतराने तत्वता नमो हरे, इतराने तत्वता नमो हरे, इतराने तत्वता नमो हरे, इतराने तत्वता नमो हरे. भक्ती माते मोजी तो आनंद,
भक्तीची या मापी मोजी तो अनंता इतरांनी तत्वता न मोजे एक भक्ती मी जाणे देव म्हणतात मी भक्तीशिवाय काय जाणत नाही ते तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा फक्त भक्तीलाच महत्व देतो बाकी कशाला महत्व देत नाही तो पंडित असेल शाना असेल पण भक्ती पुढं त्याचा काहीही उपयोग नाही अनेक नये माझ्या मना हो का पंडित शाना तुकोबाराने विचारलं ठीक आहे मान्य आहे तुमच्या विचाराला आम्ही गृहीत धरू 11:30 पर्यंत ऐकायलाच पाहिजे तुम्हाला 11:30 पर्यंत माझं गृहीत धरू पण खरंच ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओलावा आहे हे कशावरून ठरवावं हे कशावरून सिद्ध करावं महाराज म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे ना त्याची लक्षणं सांगितली नाम रूपी जडले चित्त लक्षण सांगितले बरं का आणि असा जो कोणी असेल ना महाराज ठरवलंय त्याचा दास मी अंकित अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुकोबाराने विचारलं महाराज तुम्ही फार मोठे आहात आणि अशाच दास्यत्व करता तुकोबाराय म्हणतात मी जरी मोठा असलो तरी असेन पण असा जो भक्ती करणारा तो सामान्य नाही आहे तो शुद्ध आहे असा कोणी जरी शुद्ध असला तरी त्याचं दास्यत्व स्वीकारायला काय हरकत नाही तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिव्हा जाणे भक्तीचा बरोबर जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा पंडित
आणि भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. आपण जी परमार्थाची साधना करतो त्या साधनेचा स्वीकार एक देवानी केला पाहिजे आणि संतांनी केला पाहिजे ना, गुरुनी केला पाहिजे बरं का. हा, समाजाने आपला स्वीकार करून यात पुरुषार्थ नाही बरं का. समाज डोक्यावरती घेतो आणि पायाखालीही घेतो बरं का. खरा स्वीकार करावा देवानी बरं का. हा, शबरीचा स्वीकार समाजाने केला का देवानी केला. वाल्याचा स्वीकार देवानी केला का समाजाने केला. एवढं तरी शिका ना. वल्ल्याचा संतान गेला. हा, तुकोबऱ्या सांगतायत आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. तुमचं पांडित्य शहाणपण हे समाजापर्यंत चालेल, समाजात ठीक आहे, पण देवाची जवळीक जर साधायची असेल तर अंतःकरणामध्ये प्रेमाचा जिव्हाळाच पाहिजे, भक्तीचा जिव्हाळाच पाहिजे. मग तुकोबाराय म्हणतात अशी मंडळी समाजामध्ये आज आहेत. मग ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी असा भक्तीचा जिव्हाळा आहे हे जाणायचं कसं. महाराज त्याचं लक्षण सांगतात की ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम आहे ना, हा, त्यांचं चित्त कुठं असतं. नाम रूपी जडले चित्त. आम्ही कीर्तन करतो पण आमचं चित्त कुठं असतं. वित्त जवळ. हा, ज्यांचं भगवंताचं रूप आणि भगवंताचं नाम याच्या ठिकाणी तर ज्याचं चित्त जडलेलं आहे का, अंतःकरणामध्ये प्रेम आहे, चित्तामध्ये प्रेम आहे. हा, देवाविषयी प्रेम आहे, ती बाकी कशाचा स्वीकार करत नाहीत बर का. का करतात. नावडे जनार्दन माता पिता, नावडे माता पिता, माता पिता, माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता का नामरूपी जडले चित्त. नंतर तुकोबराय देवाला प्रार्थना करता जडो माझी काय जडो सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. हेच देवाकडे तुकोबराने मागितले बरं का. हा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये खरा प्रेमाचा ओलावा आहे, हा, त्यांचं चित्त त्या भगवंताच्या नामाच्या ठिकाणी, म्हणजे ते नामाशिवाय दुसरं काय बोलत नाहीत. नामाशिवाय दुसरं काय बोलत नाहीत आणि रूपाशिवाय दुसरं काय पाहत नाहीत. अंतःकरणामध्ये प्रेम आहे ना,
त्यांच्या मुखामध्ये देवाचं अखंड नाम असतं आणि त्यांचं चित्त त्या भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी असतं. कसं असतं? आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचन, रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, रूपी जडले लोचना, जरने सिरा वले मन, जरने सिरा वले मन, देह भाव हर पला, देह भाव हर पला, जरने सिरा जरन सिरा वले भाव हर पला, रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला, तुझ पाहता विठ्ठला नाम, रूपी जडले चित्त. ज्यांच्या अंतःकरणामध्ये असा प्रेमाचा भक्तीचा जिव्हाळा आहे, त्यांचं चित्त एक भगवंताच्या नामाच्या ठिकाणी आणि भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाच्या ठिकाणी. मग महाराज म्हणतात असा जो आहे ना त्याचा दास मी अंकित. अशांच्या संगतीत मी राहीन, नुसतं संगतीत नाही, त्यांचा दास होईन, दास. का? फक्त त्यांच्या चित्तामध्ये प्रेम आहे बरं का. जिथं प्रेम असतं तिथं विकार नसतात, तिथं विकार नसतात बरं का. निर्विकार चित्त असतं, निर्विकार चित्त असतं. बोलणाऱ्याच्या मुखात तुम्हाला प्रेम दिसतं, पण आत विकार असतात, आत विकार असतात. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे, अशांची जर आपण सेवा जर केली, त्यांचं दास्यत्व जर जीवनामध्ये स्वीकारलं, तर आपल्याही जीवनामध्ये तो ओलावा येतो बरं का. आपलंही चित्त निर्विकार होतं, आपलंही चित्त निर्विकार होतं. म्हणून महाराज म्हणतात अशांचा दास होईन, त्याचा दास मी अंकित. कोणाचं अंकित व्हावं? ज्ञानवरांनी वर्णन केले, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूचं अंकित व्हावं, हरिभक्ताच्या अंकित राहावं, कोणाच्या तरी अंकित राहू नये. आता आमचं घडतं कसं सांगत नाही, वेळ संपली. आपण कोणाच्याही अंकित राहतो बरं का, आपण कोणाच्याही अंकित राहतो. पण तुकोबाराय म्हणतात, विचारलं महाराज का हो अशांचे अंकित का? हो महाराज म्हणतात त्याचं जीवन इतकं शुद्ध आहे, इतकं जीवन शुद्ध आहे, 9 प्रकारची भक्ती त्याच्या जीवनामध्ये नांदते. आम्हाला एका भक्तीचा पत्ता नाही आहे. भक्ती म्हणजे आम्हाला काही माहिती नाही, पण 9 प्रकारची भक्ती अशा भक्ताच्या जीवनामध्ये नांदते ना. महाराज म्हणतात त्याच्यासारखं जीवन या भूतलावरती कोणाचंच शुद्ध नाहीये. तुका म्हणी नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध,
भक्ती सांगे तोची शुद्ध जाणे. छे. हा सांगणारा नाही बरं का. म्हणून काही लोक म्हणतात अहो काही काही महाराज सांगतात हो महाराज त्यांची वाणी शुद्ध नाही पण सांगतात ना. हा सांगणारा शुद्धच पाहिजे असं काही नाहीये. हा पण जाणणारा शुद्ध लागतो बरं का. जाणणारा शुद्ध लागतो. किंबहुना ज्याने भक्ती जाणली तो शुद्धच होतो. हा त्याच्यासारखा शुद्ध या भूतलावरती कोणी नाही. मग तो कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, स्त्री असो पुरुष असो. कबीर महाराज जनाबाईंना भेटण्याकरता आले. जनाबाईंना भेटण्याकरता आले ख्याती ऐकून. आणि ख्याती ऐकून भेटण्याकरता आले आणि रस्त्याने चालले होते. रस्त्याने जाता जाता दोन बायाची भांडणं लागली होती. बाया कुठं बांधतील आणि कशा करता बांधतील. अहो इष्टीत सुद्धा जागे करता विचित्र सगळं बरं का. इथल्या बायांना सोडून बरं का. मी आमच्याकडचं सांगले निपाणी तालुक्यातलं, खानापूर तालुक्यातलं नाही बरं का. तुम्ही सज्जन आहात, कीर्तनाला येऊन बसलाय, शांत बसलाय. कशा करता म्हणतील सांगता येईल. आता त्या दोन बाया भांडत होत्या शेणी करता. ती म्हणत होती माझ्या गोवऱ्या ह्यांनी घेतल्या, ती म्हणत होती माझ्या गोवऱ्या ह्यांनी घेतल्या. कबीर महाराज म्हटले तुमच्या एकमेकांनी गोवऱ्या घेतल्या, त्या गोवऱ्याची काय खून आहे का. हो. ती ज्या जनाबाईला भेटायला आलते त्या जनाबाईला कबीर महाराजांनी ओळखलं नाही बरं का. ती म्हणले बघा माझी गोवरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. कबीर महाराज म्हटले हे शक्य आहे. अहो माणसाचं थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणा ना. आता भजन केलं असे टाळवाज होते बघा. काहींनी वाजवल्याच नाही, काहींनी तोंड सुद्धा उघडलं नाही. जणू काय ते काय दातकिळी बसतात ना. अहो माणसाच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतात, कुठं गोवऱ्यातून ध्वनी येतो का म्हटले. म्हणजे बघा तरी निवाडा करा. त्यातली गोवरी घेतली, कानाला लावली, आवाज आला नाही, टाकून दिली. दुसरी गोवरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल. त्या भांडणामध्ये एवढ्या काही गोवऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्या निघाल्या आणि विठ्ठल विठ्ठल न म्हणणाऱ्या निघाल्या. कबीर महाराज म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणते कोण. म्हणली जनाबाई. साष्टांग घातलं. कोण होती. गोवऱ्या लावणारी कुठं शुद्ध असते. पण तुकोबाराय म्हणतात ती गोवऱ्या लावत होती पण तिच्या चित्तामध्ये प्रेमाचा जिव्हाळा होता. ती कोण होती बघू नका. त्या भक्तीने एवढी शुद्ध झाली होती. नतमस्तक झाले कबीर महाराज. भक्ती जाणी तोची. म्हणजे एवढं भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशी भक्ती ज्यांच्या जीवनामध्ये नांदते ना त्यांनाच मान्यता भक्ती क्षेत्रामध्ये आहे. पांडित्याला मान्यता नाही. अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.